नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा, गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः, तस्मै श्री गुरवे नमः। बोलायाचा त्यासी नको संबंध मानसी, जया घडली संत निंदा तुझ विसरून गोविंदा। जळो त्याचे तोंड नको दृष्टी पुढे भांड, तुका म्हणे देवा तया दुरी मज ठेवा। जया घडली संत निंदा तुझ विसरून गोविंदा। श्रीमंत श्री जगद्गुरु तुकाराम महाराज या अभंगामध्ये सुद्धा भगवान श्री पांडुरंग परमात्म्याकडे काही मागणं मागतायत। तुकोबाराय म्हणतात की देवा, की जो दुर्जन आहे तर अशा दुर्जनाची संगती तर आमच्या जीवनामध्ये देऊ नकोच, पण त्याच्यासोबत बोलण्याचं सुद्धा संबंध आमच्या जीवनामध्ये येऊ देऊ नकोस। बघा, ठीक आहे. अहो, जो दुर्जन असतो तर दुर्जन हा नेहमी त्याची प्रवृत्ती अशी असते की काही ना काही निमित्ताने, काही ना काही कारणाने तो भांडणं उकरून काढत असतो, हे की नाही. आता तुम्ही सर्व व्यवहारामध्ये राहता पाहता, हे की नाही, आणि व्यवहारामध्ये जीवन जगत असताना ह्या गोष्टी आपल्याला प्रतीतीला येतात. जे सज्जन माणसं आहेत त्यांना मनातल्या मनात असं वाटत असतं की अरे, आपण तर सदैव दुसऱ्याचं चांगलं व्हावं अशी इच्छा आपल्या अंतःकरणामध्ये असते. कधी आपण कोणाला तन मन धनाने दुखवत नाही, कधी कोणाची निंदा करत नाही, मग तरी सुद्धा हे लोक विनाकारण आपल्याला का त्रास देतात असं वाटतं की नाही. आणि म्हणून जो दुर्जन आहे तर दुर्जनाचा स्वभाव असा असतो की त्याला प्रत्येक गोष्टीमध्ये तुम्ही किती चांगलं काही करा तर तो त्याच्यामध्ये काही ना काही खोड काढल्याशिवाय राहत नाही. कारण त्याला फक्त भांडणाला मूळ पाहिजे असतं, काहीतरी निमित्त. मग तुकोबारायांना कदाचित असा अनुभव आला असेल आणि म्हणून तुकोबाराय म्हणतात, देवा अरे बाबा, हे असे जे दुर्जन आहेत ना, तर अशापासून आम्हाला थोडं लांबच राहू द्या. अशा माणसांसोबत बोलायाचा त्यासी नको संबंध मानसी. तुकोबाराय म्हणतात की दुर्जन व्यक्तीसोबत बोलण्याचा, त्याच्यासोबत संवाद साधण्याचा प्रसंग माझ्या मनात सुद्धा येऊ देऊ नको. ठीक आहे. कारण की शास्त्राने सांगितलंय की दुस्संग सर्वथैव त्याज्य, की दुस्संग हा सर्वथैव त्याज्यच असला पाहिजे. आपल्या जीवनामध्ये दुस्संग हा माणसाने सदैव त्यागला पाहिजे, दुष्टाची संगती त्यागली पाहिजे.
आणि जर दुष्टाच्या संगतीमध्ये कदाचित सज्जन जरी आला तर त्याचा परिणाम काय होतो? जसं आपण मराठीमध्ये अशी म्हण म्हणतो, जुन्या काळामध्ये जे महिला होत्या तर महिला हे काही चक्क्या वगैरे नसायच्या, तर जात्यावरती दळल्या जायचं, हे की नाही. पीठ कशावर केलं जायचं? जात्यावरती. आणि त्या जात्यामध्ये डाव्या हाताने काय टाकायचं? गहू टाकायचे, ज्वारी टाकायची आणि दळायचं. आता परिणाम असा आहे, आपण व्यवहारामध्ये सुद्धा पाहतो की गव्हामध्ये जर त्या ठिकाणी किडे असतील, निसण्यामध्ये काही चुकून हुकून राहतातच की नाही, तर ज्यावेळेस दळायला नेले तर मग परिणाम काय होतो की गव्हासोबत काय रगडल्या जातात? किडे सुद्धा रगडले जातात की नाही. आता तुम्ही किडे खाण्यासाठी नेता का? मुद्दामून नेता का? नाही. पण दुर्जनाच्या संगतीमध्ये जर सज्जन गेला तर परिणाम असा होतो की त्या दुर्जनाच्या संगतीत राहून 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 सज्जनाचं सुद्धा पीठ होऊन जातं. जसं गव्हासोबत किड्यांचं पीठ होतं का नाही, तसं सज्जन माणसाचं सुद्धा पीठ होतं. म्हणजे त्याची जीवनामध्ये सुद्धा काही किंमत राहत नाही. आणि मग तुकोबाराय म्हणतात, असे जे दुर्जन आहेत, असे जे भांड कुदळ आहेत, तर देवा अशांशी बोलण्याचा आमच्या मनात सुद्धा विचार येऊ देऊ नको, हे की नाही. कारण तोंडावर तोंड पडलं की काही ना काही निमित्तानं भांडण होणारच की नाही, होणारच झालं. कारण समोर प्रत्यक्ष आलं, व्यक्ती आला की आपल्या तोंडातून काही ना काही, एखाद्या वेळेस आपली आणि शेजारच्याचे किंवा कोणाचे तरी भांडणं झालेले असतात. आता त्या पुढच्या व्यक्तीच्या मनात आपल्याविषयी काय भाव आहे आपल्याला माहित असतं की तो आपल्याला चांगलं बोलत नाही, चांगलं आपल्यासोबत वागत. मग तो दिसला की आपल्या तोंडातून काहीतरी निघत असेल, किंवा एखाद्या वेळेस तो शेजारच्याशी जरी काही बोलत असला आणि तुमच्याकडे पाहत असला तर तुम्हाला काय वाटतं की तो माझ्याविषयीच तिथं काहीतरी बोलत आहे. लगेच म्हणता हरामखोर, लाव्याजोया करतो, असं करतो, आमच्याविषयी वाईट सांगतो. काय भावना निर्माण होते? झालं भांडणाला मूळ, है की नाही. निमित्त काही लागतं का? नाही. मग तेच तुकोबाराय म्हणतात, असे जे लोक आहेत देवा, तर आमच्या मनामध्ये सुद्धा अशा लोकांशी संवाद साधण्याचा किंवा त्याच्याशी बोलण्याचा त्या ठिकाणी प्रसंग येऊ देऊ नको. कारण जया घडली संत निंदा, तुझ विसरूनी गोविंदा. जो दुर्जन आहे तर हा केवळ लोकांनाच नावं ठेवतो का? नाही, तर हा संतांना सुद्धा नावं ठेवणारे लोक जगामध्ये आहेत की नाही. कितीतरी लोक आहेत की जे संत निंदा करतात, ईश निंदा करतात. ईश म्हणजे देवाची निंदा करतात. शास्त्राने काही काही जे ईश निंदा करणारे आहेत, देवाची निंदा करणारे आहेत, जे गुरुची निंदा करणारे आहेत, तर अशा लोकांपासून आपण कोसो दूर राहिलं पाहिजे. कारण शास्त्र सांगते की एखादा जर भगवंताची निंदा करत असेल, देवाची निंदा करत असेल किंवा गुरुची निंदा करत असेल आणि ती जर तुम्ही तुमच्या कानाने ऐकली, केवळ ऐकत तुम्ही राहिले, तर त्याचा परिणाम असा होतो की त्या ईश निंदेमध्ये, गुरु निंदेमध्ये
तुम्ही सुद्धा सहभागी होते असा त्याचा अर्थ होतो. मग आपल्यामध्ये जर ताकद असेल तर पुढच्याला आपण त्याचं प्रत्युत्तर दिलं पाहिजे. जर आपल्यामध्ये शक्ती नसेल तर आपण त्या ठिकाणावर निघून गेलं पाहिजे. खरं आहे की नाही? आता तुम्ही म्हणसाल महाराज अहो आम्ही घरामध्ये सर्वात छोटे आहोत, आमच्या घरातले मोठेच लोक जर त्या ठिकाणी देवाची निंदा करत असतील, संताची निंदा करत असतील, आता चार चौघातून आम्हालाही उठून जाता येत नाही, उठून गेलो तर घरचे मारतील. मग अशा वेळी काय करावं? कधी कधी असा प्रसंग येतो का नाही जीवनामध्ये. मग अशा प्रसंगी काय करावं? तर अशा प्रसंगी फक्त मनातल्या मनात देवाचं नाव घेत राहा. देवा अरे बाबा या निंदेपासून मला वाचव. काय मनातल्या मनात राम कृष्ण हरी म्हणा, जे तुम्हाला देवाचं नाव येईल ते घ्या, आहे की नाही? आणि म्हणून तुकोबाराय म्हणतात जया घडली संत निंदा तुझ विसरोनी गोविंदा. हे गोविंदा तुझ्या स्वरूपाला विसरून जे संताची निंदा करतात. बघा निंदेमध्ये सुद्धा अनेक दृष्टांत उदाहरणं आपल्याला देता येतात की संत निंदा असेल किंवा भगवंताची निंदा असेल. शिशुपालाचं उदाहरण घ्या, आपल्याला माहीतच आहे सर्वांना, आहे की नाही? की शिशुपालाने भगवान श्रीकृष्णाला किती वेळा शिव्या दिल्या हो. काय की असं सांगतात की त्याचा मृत्यू हा भगवान श्रीकृष्णाच्या हातून आहे असं ज्यावेळी त्याच्या आईला कळालं तर त्याच्या आईने श्रीकृष्णाकडून वचन घेतलं. म्हणले देवा कृष्णा अरे मला वचन दे की तू माझ्या मुलाला मारणार नाहीस. त्यावेळेस शिशुपालाला वाचवण्यासाठी भगवंताने सांगितलं, म्हटले बघा की मी तुम्हाला एक वचन देतो की याचे 100 गुन्हे मी माफ करेल. किती गुन्हे माफ करेल? 100 गुन्हे. आणि ज्या दिवशी 100च्या वरती एक जरी झाला तर त्या दिवशी मात्र याला क्षमा होणार नाही. मग भगवान श्रीकृष्णासारख्यांना सुद्धा जर शिशुपालादी सारखे ही भगवंताची निंदा आहे, ईश निंदा आहे, जर करू शकतात तर तुम्ही आम्ही कसे आहोत? सामान्य आहोत, है की नाही? संताची सुद्धा लोक निंदा करतात, है की नाही? मग संताची निंदा सुद्धा आपल्या कानाने ऐकल्या जाऊ नये. आणि म्हणून तुकोबाराय तेच म्हणतात की हे गोविंदा जया घडली संत निंदा तुझ विसरोनी गोविंदा. देवा तुला विसरून जर एखादा संत निंदा करत असेल, तुकोबाराय तर म्हणतात जे निंदा करणारे देवा तर अशांचं घर आमच्या शेजारी राहू दे, निंदकाचे घर असावे शेजारी. महाराज म्हणतात की शेजारी आमच्या निंदकाचं घर असलं पाहिजे. कारण निंदक जर शेजारी असेल, कारण निंदक प्रत्येकाच्या जीवनात असला पाहिजे. काय अहो निंदक जर नसेल तर सज्जनाची किंमत कशी वाढेल? काय अहो निंदक काय करतो बघा. शास्त्राने असं एक वचन आहे शास्त्राचं एका ठिकाणी की निंदक जो आहे बघा त्याला श्वानापेक्षाही पुढचं मानलेलं आहे. काय बघा तुम्ही शुकर म्हणजे डुक्कर, काय श्वान नाही, शुकर म्हणजे डुक्कर. डुकराच्या पुढचंही त्याला मोठी उपमा दिलेली की डुक्कर काय करते? डुकराचा स्वभाव
की बाहेरची स्वच्छता करण्याचं काम कोण करते? अहो रस्त्यावरचं सर्व कोण साफ करते? कोण करते? डुकरं, है का नाही? महाराज म्हणतात, शास्त्रकाराचं म्हणणं आहे की जे डुकरं आहेत तर हे बाहेरची घाण साफ करतात, पण आपल्या अंतकरणामधली जी घाण आहे ती साफ करण्याचं काम हे निंदक करत असतात. काय मग निंदक हे चांगले आहेत का वाईट आहेत? अहो तुमचे सर्व पाप घालवण्याचं काम निंदक करत असतात. अहो निंदकाने निंदा कोण करत असतं? ज्यावेळेस तुमची कीर्ती, तुमचा महिमा ज्यावेळेस पुढच्याला सहन होत नाही की याचंच नाव मोठं उरायलं, त्याचंच नाव मोठं उरायलं, सगळे ज्याला त्याला आवाज दिला की कोणी म्हणतं इंगळेबाई कुठं गेली, इंगळेबाई कुठं गेली, इंगळेबाई कुठं गेली. काय उदाहरण सांगतो बरं का, एकाच व्यक्तीचा जर गुणगौरव होऊ लागला तर मग त्या ठिकाणी काय परिणाम होतो? सगळे एकाच जणाला चांगलं म्हणतात का? मग आपण त्याच्या विरुद्ध त्या ठिकाणी हे करायचं. याला काय म्हणतात? मग षडयंत्र. मग त्याच्याविषयी निंदा करायची. कोणी असो, व्यवहारातलं उदाहरण तुम्हाला दिलं. आणि मग परिणाम असा आहे की ज्याची तुम्ही निंदा कराल त्याचे जेवढे पाप आहेत तर ते सगळे पाप तुमच्या डोक्यावर येऊन बसतात. कोणाच्या? निंदा करणाऱ्याच्या. मग निंदक माणूस चांगला आहे का वाईट आहे? पण आपल्याला त्याची निंदा गोड लागते का? आपल्याला राग येतो की मला असंच काऊन म्हटलं, मला तसंच काऊन म्हटलं. अरे बाबा शांतपणे ऐकून घेत जा आणि उलट त्याला हात जोडत जा, बाबा तुम्ही आमच्यावर फार मोठे उपकार केले. काय बघा, असं जर तुम्ही निंदकाच्या पुढे हात जोडून उभे राहिले, उपकार केले उपकार केले म्हणसाल तर भांडणारा तुमच्या समोर येऊन भांडेल का? भांडणारच नाही, भांडणच होणार नाही, है की नाही? आणि म्हणून तुकोबाराय म्हणतात, जया घडली संत निंदा तुझ विसरोने गोविंदा. हे गोविंदा, अरे तुला विसरून तुझ्या स्वरूपाला जो विसरलेला आहे, अहो ज्याला भगवंताविषयी काही प्रेम नाही, लढीवाळ नाही, असा अंतकरणामध्ये श्रद्धा नसल्या कारणानेच हे पाप आपल्या हातून घडत असतात. आणि तेच तुकोबाराय म्हणतात, जया घडली संत निंदा तुझ विसरोनी गोविंदा. देवा, अरे तुला विसरून ज्याच्या मुखातून संत निंदा जो करत असतो, तर तुकोबाराय म्हणतात, जळो त्याचे तोंड नको दृष्टी पुढे भांड. तुकोबाराय म्हणतात की त्याच्या तोंडाला आग लागो असा जो भांडखोर आहे, तर असा माझ्या दृष्टी पुढे देखील नको आहे. पहा, तुकोबाराय म्हणतात त्याच्या तोंडाला आग लागू द्या. म्हटले का? कारण त्याच्या मुखातून चांगलं निघायच्या ऐवजी काय निघते? संत निंदा निघते. म्हणून जीवनामध्ये आपल्याकडून संत अपराध होणार नाही याची प्रत्येकाने काळजी घेतली पाहिजे, ठीक आहे? म्हणून बोलत असताना वाणी एवढी चांगली ठेवा की तुमची वाणी ऐकण्यासाठी लोक तरसले पाहिजे. काय पण आपला भोंग्या सुरू झाला की लोक म्हणतात आता कधी बंद होतो बाबा यो भोंग्या, है का नाही? म्हणून म्हणतात, ऐसी वाणी बोली मन का आपा खोय, आवरण को शीतल करे आप भी शीतल होय. कबीरा आप भी शीतल होय. असं म्हणतात की आपण असं बोललं पाहिजे, ऐसी वाणी बोलिये की मन का आपा खोय. अहो आपलं बोलणं हे इतकं सुंदर असलं पाहिजे की तुमचं बोलणं ऐकून पुढचे प्रसन्न झाले पाहिजे, खुश झाले पाहिजे, ठीक आहे? नाही तर मग इकून आरोळी ठोकले की सगळे गायब. याला बोलणं म्हणत नाही.
अहो प्रेमाने सर्व तुमच्या जवळ आले पाहिजे. औरन को शीतल करे और आप भी शीतल होय. आपल्या बोलण्याने दुसऱ्यालाही आनंद वाटला पाहिजे, त्याचं अंतःकरण शांत झालं पाहिजे आणि आपलंही मन शांत झालं पाहिजे. आणि तेच तुकोबाराय म्हणतात की ज्याला संत निंदा घडते ना, तर जळो त्याचे तोंड, नको दृष्टी पुढे भांड. तुकोबाराय म्हणतात आशाचं तोंड त्या ठिकाणी जळो, म्हणजे जेणेकरून अशा भांडखोर व्यक्ती आमच्या दृष्टी पुढे सुद्धा येणार नाही. शेवटी तुकोबाराय म्हणतात तुका म्हणे देवा तया दुरी मज ठेवा. तुकोबाराय म्हणतात देवा त्या दुर्जनापासून मला तुम्ही दूर ठेवा. आहे की नाही? देवाला एकच प्रार्थना करा, देवा अशांचा आमच्याशी कधी संबंध येऊ देऊ नको. अशांना एक तर तू दूर ठेव, नाही तर आपण त्याच्यापासून काय झालं पाहिजे, दूर झालं पाहिजे. बस. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम गोपाल कृष्ण भगवान की जय. श्री गुरुदेव भगवान की जय. काशी विश्वनाथ भगवान की जय. ओम नमः पार्वती पते हर हर